लवकर झालंय इतकं की ऐन वैशाख वणव्यातच कोसळधारा बरसल्या आहेत। पण पावसाच्या या सरप्राईज व्हिजिटमुळे मुंबईची दाणादाण उडाली। रस्ते वाहतूक, रेल्वे वाहतूक पुरती कोलमडली आणि मुंबईला ब्रेक लागला आणि पहिल्याच पावसानं मुंबईला कसं वेठीस धरलं आणि प्रशासनाची पोलखोल केली बघूयात। पहिल्याच पावसात मुंबईची दाणादाण। पावसामुळे मुंबईची झाली तुंबई। मुसळधारेनं मुंबईकर बेहाल। मुंबईच्या सायन भागातील किंग सर्कलचं गांधी मार्केट, हिंदमाता, केईएम रुग्णालय परिसर, गिरगाव, भायखळा, परळ यासह मुंबईच्या विविध भागात उडालेली ही दाणादाण। मुंबईत रविवारी रात्रीपासून पावसाच्या जोरदार सरी कोसळत होत्या। मात्र पहाटेनंतर मुंबईत पावसाचा जोर वाढला। सकाळच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसानं मुंबईतल्या अनेक भागात पावसाचं पाणी साचू लागलं, तर सायनच्या गांधी मार्केट परिसराला अक्षरशः तळ्याचं स्वरूप आलं होतं। पानी पानी हो गए चारों बाजू में। पहली बारिश में पानी भर गया। पहला बारिश में पानी इतना भर है तो आगे का क्या हो जाएगा मालूम नहीं पड़ता है। ये सीमेंट का रोड बना है तभी से पानी जाने का वो लोग को पानी जाने के लिए मार्ग नहीं है तो पानी कैसा जाएगा। पावसाळ्यात हिंदमाता परिसरात पाणी साचणार नाही असा दावा वारंवार पालिकेकडून केला जातो। मात्र पालिकेचा हा दावा पहिल्याच पावसात वाहून गेला। हिंदमाता परिसरात पहिल्याच पावसात पाणी साचलं। या पावसाच्या पाण्यातून वाट काढताना नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला, तर वाहनांची गती मंदावली। बीएमसी का काम क्या पहला चालू नहीं किया है जल्दी, बाकी क्या है सब रोड का काम वैसा के वैसा रखा है। आप पहले जेजे में पहली बार इतना पानी पहली बार हम अभी 35 साल हो गए इधर आता है। पहली बार हाँ पहली बार। फक्त सायनमधील आणि हिंदमाताच नाही तर मुंबईतील विविध भागांना पहिल्याच पावसाचा जोरदार तडाखा बसला। केईएम रुग्णालय परिसरात पाणीच पाणी झालं, त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागला। दरवर्षी हेच आहे, जराशा पावसात सुद्धा ह्या गल्लीत तर पाणी साचतं। जसं काय नदीतून चालतात गाड्या तसं तिथे स्थिती असते। ह्याच साईडला नाही तर शिवाजी पार्कच्या त्या साईडला कॅडर रोडला पण तसंच झालेलं आहे। तिथे तर ढोपरभर पाणी आहे, गाड्यांचे सगळे फवारे उडत चालले। राज्याचा कारभार जिथून हाकला जातो त्या मंत्रालयाच्या गेटवरही पाणीच पाणी भरलं। या पाण्यातून वाट काढत मंत्रालयात जाण्याची वेळ मंत्रालयातल्या कर्मचाऱ्यांवर आली। तसंच भायखळ्याच्या जे फ्लायओव्हरवर सुद्धा पाणी साचलं। माझगावच्या जीएसटी भवनात पाणी शिरलं। महालक्ष्मी रेसकोर्स परिसरात पाणी साचल्यानं स्विमिंग पूल झाल्याचा भास होत होता। आतापर्यंत मुंबईच्या ज्या भागात पाणी साचत नव्हतं अशा ठिकाणी सुद्धा पाणी साचलं। मुंबईच्या झालेल्या या तुंबईवरून राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतायत। पाऊसच जर 15 दिवस अगोदर पडला तर आता जे काम केलेलं ते आपण आता महापालिका, मी स्वतः नाले सफाई पण बघायला आलो, रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरणाचं कामही त्यालाही पाहणी केली, व्हिजिट केलं। तर खरं म्हणजे आता तिकडून केरळवरून पाऊस इकडे येतो। आता काय झालंय, अगोदरच 15 दिवस पाऊस आला। नाले सफाई नीट झालेली नाहीये। 2 महिने आम्ही सातत्याने सांगत आहे की मान्सून पूर्वीच्या बैठका असतात त्या महापालिकेने घेतल्या नाहीयेत आणि स्वतःला इन्फ्रामॅन बोलणारे, स्वतःला विजनरी बोलणारे आज कुठे आहेत? जे ग्रीन कार्पेट घालून सगळीकडे नाले सफाईला पाहणीला जात होते ते गायब कुठे आहेत हा एक प्रश्न आहेच। पण त्यांनी खाल्लेला पैसा नगरसेवकांना आणि राजकीय लोकांना फोडण्यात जात आहे, माजी नगरसेवकांना फोडण्यात जात आहे। मुंबईकरांच्या वाताहतीला कोण जबाबदार याचं थेट उत्तर आहे उद्धवजी ठाकरे आणि आदित्यजी ठाकरे। गेल्या 25 वर्षात कट कमिशनचा धंदा
कंत्राटदारांशी कट कमिशन, यामुळे मुंबईची आज हालत झाली आहे. पावसाळ्यात मुंबईत पाणी साचू नये यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून कोट्यवधी रुपये खर्च केला जातोय. मात्र पहिल्याच पावसात मुंबईत अनेक भागात पाणी साचल्यानं प्रशासनाच्या दाव्याची पोलखोल झाली आहे. पावसाळ्यात सहन करावा लागणारा मनस्ताप कधी थांबणार असा प्रश्न कररोपी पैसे भरणारा मुंबईकर विचारतोय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई.